ह्या देशातल्या नारी शक्तीचा सन्मान करण्याकरता भारतीय जनता पार्टीने देशाचे प्रधानमंत्री सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पुढाकारात हे विधेयक आणण्याचा लोकसभेमध्ये त्या ठिकाणी मांडलेलं होतं. परंतु त्या दिवशीचा दिवस हा आपल्या देशाच्या इतिहासाकरता अत्यंत कलंकदायी दिवस होता. ह्या देशातली काँग्रेसचे सत्ताधारी त्या ठिकाणी टीएमसी असो डीएमके असो यांनी जाणून बुजून ह्या देशातल्या महिलांना पुढे न येऊ देण्याकरता असा कारस्थान त्या ठिकाणी रचलं आणि हे बिल त्या ठिकाणी लोकसभेत पडलं. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आज आपण बघतो की आपल्या देशातल्या महिला ह्या कुठल्याही क्षेत्रात मागे नाही. अजूनही ग्रामीण भागातल्या मध्यमवर्गीय महिलांना अजून प्रोत्साहन देण्याकरता अशा पद्धतीच्या आरक्षणाची सक्त आवश्यकता आपल्या देशामध्ये आहे. आणि भारतीय जनता पार्टी ही कदापि त्या ठिकाणी शांत बसणार नाही. जोपर्यंत या देशातल्या महिलांना 33% आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता पदाधिकारी हा शांत बसणार नाही.